पार्वती पद्यार महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। कथा सांगितली तेथून परी माझे नव्हते तेथे मन, लटिकाची भ्रम धरून असत्य चक्री पडलो होतो राम। प्रस्तुत स्वर्गारोहण पर्व हे कथाकथन आपण आज इथे कथाकथना बसलो ते कारण आहे की काय कोणतं तरी कारण, कुठली पण गोष्ट जर पाहायची असेल आपल्याला करायची असेल तर त्याला कारण लागतं। आणि आज आपल्यातून संदीप दादा निघून गेले आणि आज सर्व परिवाराला दुःखाच्या थाराळ्यात सोडून या कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आणि त्यांच्या दुःखामध्ये आज आपण इथे जमलेले सर्व श्रोतेजन सहभागी आहोत आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आपण सद्गुरुचरणी प्रार्थना करून श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा भोरवे यांच्या कृपेने व मायपित्याच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्ही जमलेले ते श्रोते जन यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण ग्रंथ प्रवेश करत आहोत की स्वर्गारोहण पर्व हे संत नामदेव महाराजांनी आपल्यासाठी हे अमोघ असे शास्त्र आपल्याला दिलं की या शास्त्राने काय आहे की आपल्या हातून कळत न कळत काहीतरी अघटित पाप कर्म होत असतात आणि त्या पापाचे शालन हा भक्ती मार्गाचा एक पर्व आहे। आणि ही स्वर्गारोहण कथा आज आपण या कारणाने लागले की आपल्यातून एक महान असा आत्मा निघून गेला आणि त्या आत्म्याला कुठेतरी भगवंताच्या द्वारात की आपल्याकडून एक थोडी पुण्याची वाटा साठा काही तर आयुष्यामध्ये त्यांच्या जो पुण्याची गणना असेल ती अमोघ असेल, भरपूर असेल, तरी पण आपल्याकडून भगवंत करून घेतोय। ह्या स्वर्गारोहण पर्व कथा ही आपण कथाकथन हे चालवताना हे आपल्याकडून भगवंत करून घेतोय आणि त्यांच्या प्रति त्यांना श्रद्धांजली म्हणून 1-2 मिनिटं आपण जय जय रामकृष्ण हरी बोलूया। जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। आणि अशा प्रकारे की इथे काय झालंय की इथे गुरु शिष्याचा संवाद आहे आणि गुरु शिष्याचा संवाद होत असताना इथे राजाला काय झालंय, भ्रांती झाली की आजपर्यंत गुरुवर्या आजपर्यंत तुम्ही मला कथानक सांगितलं पण माझं एक मन कुठंतरी भरकटतंय की तुम्ही आजपर्यंत बोलताय की वायुचक्रामध्ये जी हत्तींची प्रेत माझ्या पूर्वजांनी जी फेकली ती आजपर्यंत त्या वायुचक्रामध्ये फिरत आहेत हे माझ्या मनाला पटत नाही। ही शंका कोणाला आलेली आहे, राजाला आलेली आहे। जेवी राहू चंद्रकलाग्राशी अथवा अभ्रलोपती दिनकराशी, तैसे असत्य माझ्या मनाशी कवलिले होते पै। आणि हे गुरुवर्या की जसं चंद्राला चंद्रग्रहण लागतं, जसं सूर्याला सूर्यग्रहण लागतं, त्याप्रमाणे गुरुवर्या माझ्या मनाला काय झाली होती की शंकेची काय झाली होती, काजली आली होती। तरी गुरुवर्या हा विनंती करतोय, गुरुना विनंती करतोय की त्याला पुढचं कथानक ऐकायचंय राजाला, की राजाला कथानक पुढचं ऐकायचंय। काय ऐकायचंय की याला भ्रांती झाली होती की आजपर्यंत ही जी कलेवर जी होती ती आकाश वायुचक्रामध्ये म्हणजे त्याला संशय आला की माझे म्हणजे पूर्वज एवढे बलाटे होते सांगताय तुम्ही, पण ती भ्रांती काय केली गुरुनी त्याची फिटलेली आहे। म्हणजे त्याला संपूर्ण गुरुनी त्याला काय केलंय, भ्रांती मुक्त केलंय। आणि मग त्यावेळेला आता हा राजा गुरुना पुन्हा विनंती करतोय, काय विनंती करतोय की मला बोला जेवी मीन असे उदकांत परिपार नशे त्याचा कळत, तैशांची माझे चित्त
असत्य खेळत होते पारा. जसं गुरुवर्या जसं पाण्यामध्ये मासा खेळत असतं त्यावेळेला पाण्यामध्ये तो काय असतं त्याची चंचलता एवढी असतं की त्याला पाणी म्हणजे त्याचं कसं विहार करताना त्याला घर वाटत असतं आणि त्याच्यामध्ये तो आपण पाण्यात जर मासा पकडायला गेलो तर आपला तो सापडत नाही का, तो चंचल असतं. पण मासा तोच वर काढल्यानंतर आपण सहज त्याला हातामध्ये घेतो. आणि मग गुरुवर्या की माझं तसं मन झालं होतं, माझं तसं मन झालं होतं त्यामुळं माझी भ्रांती तुम्ही हरपलीत गुरुवर्या. पण तो आता गुरुना विनंती करतोय, काय विनंती करतोय पुढे? परी ते माझी चित्त भ्रांती स्वामीने केले असे परोंती, प्रत्यक्ष पाडून या हत्ती दोन्ही कलेवरे दाखविले. हे गुरुवर्या की खरोखर गुरुवर्या तुम्ही माझ्यावर एवढी कृपा केली की स्वामींनी काय केलंय की ते हत्तींचे जे कलेवर जे आकाश मार्गामध्ये आकाश गंगेमध्ये जे फिरत होते ते गुरुनी काय केले, एका दर्भाच्या काडीने काय केले, मंत्रून अभिमंत्रून ते खाली पाडून दाखवले राजा. आणि राजाची त्याला भ्रांती उडली. पण राजाला हा आता राजा विनंती का करतोय की राजाला ती भ्रांती झाली, आता गुरूंकडून अजून त्याला अमोघ ज्ञान ऐकायचं आहे. म्हणून हा आता गुरूंची काय करतोय, विनंती करतोय. आणि विनंती करताना हा स्वतःच्या जे गुन्हा एक प्रकारे आपण गुन्हाच बोलूया, चूक झाली होती याची किंवा भ्रांती आली होती ना, आणि मग त्या चुकीची तो काय करतोय, दुरुस्ती करण्याकरता वारंवार गुरूंना तो विनंती करत आहे. जेथुनी मुलं संदेहाशी परी आवडी राहिले मम मानशी, तेची कथा पुनरपी मजशी सांगे जे ऋष साध्यंतर. ज्या वेळेला आपल्या मनाला कोणाविषयी संशय येतो किंवा एखाद्याच्या विषयी शंका येते, संदेह शंका येतं आणि त्यावेळेला शंकेमुळे आपलं काम अडतं. आणि हे गुरुवर्या मला सुद्धा काय आलं, माझ्या मनाला शंका आली होती माझ्या पूर्वजांवर. बघा ज्या वेळेला मुलाला आई वडील घडवतं त्यावेळेला प्रत्येक आईला काय वाटतं की माझा मुलगा चांगला समाजामध्ये मोठा व्हावा, समाजामध्ये काहीतरी नाव करावं. त्यामुळं आई कष्ट करून कावाड कष्ट करून त्या मुलाला वाढवत असतं. पण त्या मुलाने त्या आईवडिलावर कधी संशय घेतला का की आईवडिलांनी माझ्यासाठी कष्ट केलं, आणि जर तुझ्यासाठी त्यांनी कष्ट केलं नसतं तर आज तुला एवढा मोठा केला असता का? मग इथेच काय झालंय की गुरुने अमुक ज्ञान सांगितलं पण इथे राजाला शंका आली आणि त्या शंकेची तो आता काय करतोय, पुनरावृत्ती करतोय की गुरुवर्या माझ्या हातून चुकी झाली तरी पण कृपा करून मला आता पुढचं जे कथानक आहे ते मला सांगावं. यासाठी तो गुरुच्या पुढे नतमस्तक होऊन विनंती करत आहे. ऐशे बोलोनी जन्मे जय पुनरपी धरे ऋषीचे पाय, मग तो वैशंपाय न ऋषीवर्य बोलता होय तयाशी. आणि अशा प्रकारे हा विनंती करत असताना पुन्हा काय करतोय, हा गुरुना विनंती करतोय आणि गुरूंचे काय करतोय, पाय धरतोय. आणि पाय धरत मग आता काय झालंय की शेवटला बघा, दया जर माणसाच्या मनात नसेल, आता गुरूंच्या मनात दया आली या राजाविषयी आणि मग गुरु आता पुढे काय बोलते झालेत. अगातो राजा युधिष्ठिर बंधूचे दुःख करीत थोर, म्हणे मी आईशे सहोदर आता कधी देखेन. मग इथे गुरु राजाला सांगतात, हे राजन आता तू ऐक की धर्मराजा ज्या हिमालय पठाराचा जो धारदार शस्त्रधार असा मार्ग चालत असताना त्याच्या मनात अनेक म्हणजे काहूर माजलंय. काय काहूर माजलंय की माझं बंधू, माझं भाऊ, म्हणजे माझे भाऊ कसे होते, आज मी एकटा चालतो या धारेवरून पण माझ्याबरोबर माझे भाऊ नाही. अशा प्रकारे धर्मराजा काय करतोय, मनात त्या सर्व परिवाराविषयी मनामध्ये त्याच्या उबाले येत आहेत. आणि मग पुढे महाप्रतापी बंधू सरले द्रौपदी सारखे रत्न गेले, आणि श्रीकृष्ण आम्हा सांडिले म्हणून पिटिले वक्षस्थळ राम. बघा आता माझे भाऊ कसे होते, धर्मराजा इथे काय बोलतोय की माझे भाऊ कसे होते की महाप्रतापी असे माझे भाऊ होते, महाप्रतापी भाऊ होते. आणि बघा इथे त्यांनी उपमा दिली की द्रौपदीला काय बोललंय की रत्न हरपले. की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला पांडवांवर ज्या वेळेला संकट पडत होतं त्यावेळेला द्रौपदीने भगवंत श्रीकृष्णाला आलवावं
आणि भगवंतानी लढवालपणे येऊन द्रौपदीला मदत करावी. आणि असे हे रत्न धर्मराजा काय करतोय, आपण सुद्धा आपली जर घरातून व्यक्ती गेल्यानंतर आपण सुद्धा त्या जिथपर्यंत ती व्यक्ती समोर असते तिथपर्यंत त्या व्यक्तीची आपल्याला किंमत कळत नाही, पण माणूस गेल्यानंतर आपल्याला किंमत कळत असताना आणि इथे धर्माची सुद्धा अवस्था हीच झालेली आहे की धर्म सुद्धा बोलतोय की द्रौपदी सारखे रत्न हरपले. बघा, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, की माणसाने जीवन जगत असताना, माणसाने प्रत्येक जीवन जगत असताना की आपण काहीतरी आपला समाजामध्ये ठसा उमटलं पाहिजे. मग इथे आपण बोलून जातो की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. जर आपले चांगले कर्म असतील, जर आपले चांगले कर्म असतील तर आपल्याला सहजगत्या कोणीही बोलेल, अरे बाबा रे तो माणूस चांगला होता, बरोबर की नाही. आणि जो माणूस चांगला, जर आपले कर्म वाईट असतील तर ते बरा झाला गेला. म्हणजे मरावे परी कीर्ती रूपे उरावे, म्हणजे बघा म्हणजे इथे धर्मराजा सुद्धा धर्म सुद्धा द्रौपदीविषयी काय बोलते की आमचे काय गेले रत्न, आज आमचे रत्न हरपले. आणि गिरी बोलघन नाना शोक असे करीत, आपणापाशीच तेथ दुजा कोणीच नाही पैरा. इथे धर्माला आत्मसाक्षात्कार झालाय. धर्माला आत्मसाक्षात्कार झालाय काय की या जगी नाही कुणी रे कुणाचे. बघा, तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, टाकून जाते रांडा पोरे. बघा, अंती होती पाठमोरे. बघा, हा जो आपण जो आजपर्यंत जो संसाराचा जो गाडा घातलाय, हा आपण पसारा केलाय, बरोबर, पसारा केलाय. माझं घर बांधलंय, मोठी माडी बांधली, मोठी म्हणजे सर्व काय मी केला, घोडा आला, गाडी आली, सर्व काय केलंय, पण हा काय केलाय, पसारा. पण अंती होती पाठमोरे. ज्या वेळेला तुमचं ज्या वेळेला आयुष्य संपेल, तुमचं जेव्हा आयुष्य संपेल त्यावेळेला तुमच्याबरोबर कोण येईल, कोणीच येणार नाही. आणि तद्वत जर आपण बघायला गेलो तर आपली जर पत्नी जी असते, पत्नी स्त्री असते, तिची 7 फेरे सप्तपदी जेव्हा आपल्याबरोबर घेते, ती सुद्धा शेवटच्या क्षणाला दरवाजाच्या पुढे येत नाही. पण कधीतरी म्हणजे त्याच्यानंतर जर आपण पुढे जाऊन बोललो तर बहीण असते किंवा मुलगी असते. ती मुलगी काय करते, त्या प्रेतात्म्याला येते वडिलांना, म्हणजे ज्या वेळेला अंत्यविधी होते त्यावेळेला ती वडिलांना येते आणि वेशीपासून ती ओरडत येते. आणि ओरडत येत असताना ती काय करते, ती बाबांना का ती येते ओरडत, का तिच्यावर वडिलांचे संस्कार झालेले असतात. आणि मग ती संस्कार झाले, आता आपल्याकडे ती प्रथा नाहीये, पण त्यावेळेला ज्या वेळेला प्रेत घरातून बाहेर निघतं त्यावेळेला मुलीच्या हातामध्ये झारी देतात. झारी म्हणजे आपण पंखा बोलूया. आणि त्या पंख्याने त्या प्रेतात्म्याला हवा घालतात. आणि हवा घालत असताना आपण विचार करा, प्रेतात्म्याला हवा का घालते. एखादा 4 माणसामध्ये एखादा माणूस असतो वेगळ्या वृत्तीचा, अरे त्या प्रेतात्म्याला हवा घालतो, त्या प्रेतात्म्याला कधी आता जिवंत आहे त्याला घाम कुठून येईल. पण नाहीये, ती हवा का घालते, त्या मुलीला या घरचे संस्कार झालेले असतात. आजपर्यंत ती मुलगी इथे वाढलेली असते आणि दुसऱ्याच्या घरी गेलेली असते, पण तिच्या संस्कार वडिलांची माया जडलेली असते. आणि मुलगी कुठपर्यंत येते, वेशीपर्यंत त्या प्रेतात्म्याच्या बरोबर येते. मुलगी स्मशानापर्यंत येत नाही. म्हणजे स्त्री कुठे उमरण्यापर्यंत, त्याच्यानंतर मुलगी येते आणि मुलं शेवटच्या क्षणापर्यंत. आणि त्याच्यानंतर बघा, तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, की ज्या वेळेला आयुष्याची माणसाची माल तुटतं तेव्हा काय होतंय माणसाची परिस्थिती. आणि मग तो प्रेतात्म्याला तिथे स्मशानभूमीवर नेल्यानंतर तिथे त्याला भडागणी दिली जातं. आणि भडागणी दिल्यानंतर ते सगळे सोयरे जे आलेले असतात ते पाठीमागे हात बांधतात आणि पुढे जातात. मग तुमच्या पाठीमागे बरोबर कोणी येते का, तिथे सुद्धा कोणी थांबत नाही. म्हणून आणि जर त्या प्रेतात्म्याला जर काही जर समजा एखादा मृत प्रेतात्मा झाला तर त्याच्यानंतर काही जर तास लोटले तर लोक लगेच काढा याचा झाला भूमिभार. म्हणजे आपण त्या प्रेतात्म्याला सुद्धा काही तास आपण घरात ठेवू शकतो, पण त्याला लगेच का काढावं लागतं की त्या प्रेतात्म्यावर हवेतून अनेक जंतूंचा संसर्ग होत असतं. आणि तो संसर्ग जो जंतूंचा असतो तो संसर्ग कशा, त्याच्यामुळं समाजाला जिथे आलेली लोक असते, जनसमाज त्याला त्रास होत असतं. म्हणून 5 तासाच्या
जास्तीत जास्त आता नवीन आले पद्धत आली, AC मध्ये ठेवतात, बर्फामध्ये, तो विषय अलग आहे. पण शास्त्र काय सांगते 5 तासाच्या वरती प्रेतात्मा घरात ठेवू शकत नाही. मग काढा याचा झाला भूमिभार. म्हणजे बघा की आयुष्याची माल तुटल्यानंतर आपल्याबरोबर कोणी येत नाही. म्हणजे तो एकटा झाला आणि एकटा जायचा आहे. आणि मग इथे धर्म विचार करतोय की काय मी सर्व या संसाराच्या रडगाण्यात पडलो की माझी पत्नी, माझे भाऊ कोण आहे का? मग माझ्या संगाती आता माझ्याबरोबर कोणच नाही, मी एकटाच आहे. मग मी कशाला व्यर्थ दुःख करतोय? धर्म शोक करीत चालला, मग समजावी आपुल्या मनाला. मने राणी आहे कवनाला, ही मृत्यू लोकींची वसती. धर्म मनातून शोक करतोय की इथे कोणालाच राहता येत नाही. या मृत्यूलोकावर ऋषी तपी महान असे मोठे सार्वभौम राजे हे सुद्धा आजपर्यंत सर्व काही केलं. म्हणजे अनेक काही प्रॉपर्ट्या जमवल्या, अनेक काही राज्य स्थापन केलं. पण इथे कोणाला या मृत्यूलोकाचा व्यापार कसा आहे की स्वर्गीचे अमर इच्छितात म्हणी की मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी जन्म पाहिजे त्यांना मृत्यूलोकात? कशासाठी त्यांना जन्म पाहिजे? मी स्वर्गीच्या देवांना सुद्धा जन्म मृत्यूलोकात का पाहिजे त्यांना? की कशासाठी पाहिजे? की त्यांना माय पित्याची सेवा करायची. भगवंत श्री रामप्रभू, बघा रामप्रभूंचा जर आपण इतिहास जर पाहिला तर दशरथाला 4 मुलं, पण अंतीच्या वेळी एक तरी होता का त्यांच्याजवळ? अंतीच्या वेळी एक सुद्धा त्यांना पाणी द्यायला नव्हता. पण ज्या वेळेला दशरथाला मुलं होत नव्हती त्यावेळेला ते गुरूंच्या जवळ गेले आणि गुरुनी त्यांना सांगितलं की दशरथा तू विचार करू नकोस, होतील मुलं. आणि सहज कळत न कळत दशरथाच्या हातून काय झाले? श्रावणबालाची हत्या झाली. थोडक्यात सांगते, श्रावणबालाची हत्या झाल्यानंतर श्रावण बाळ हा दशरथाच्या हातून बाणाने मेला. त्यावेळेला श्रावणबाल दशरथाला बोलतोय, शर आला तो धावून आला काल, विलला श्रावण बाळ. म्हणजे बघा ज्या वेळेला दशरथाने जेव्हा बाण मारला श्रावण बाळाला त्यावेळेला त्याने, पूर्वीचे राजे कसे होते? आवाजाच्या रोखाने बाण मारत होते. आणि दशरथ राजा शिकायला गेला होता आणि त्यावेळेला त्याने श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन जात असताना त्यांना तहान लागली म्हणून कावड एका झाडाला बांधली आणि पाण्याच्या शोधात गेला. आणि त्यावेळेला झारी पाण्यामध्ये बुडवत असताना तिचा बुडबुड असा आवाज आला. त्या आवाजाच्या लोकांनी दशरथाने बाण मारला. म्हणजे शर आला तो धावून आला काल, विहलला श्रावण बाल. म्हणजे त्यावेळेला दशरथ राजाला गे आई गे अर्थ मारुनी हाका. म्हणजे श्रावण बाल एकदम आई आई असा ओरडला. त्यावेळेला दशरथ राजा गडबडून जागा झाला आणि काय माझ्या हातून काय झालं, कोणाला बाण लागला? आणि दशरथ राजा धावत गेला. आणि दशरथ राजा तिथे धावत गेल्यानंतर पाहतो तर काय श्रावणबालाची हत्या झाली. श्रावणबाळाला माझा बाण लागलाय. आणि मग त्यावेळेला श्रावणबाळाने सांगितलं की हे राजन, तुम्ही सर्व राजे आहात, तुमच्या हातून कळत न कळत बाण लागलाय, पण मी माझ्या आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन चाललोय. मग आता तुम्ही काय करा की माझ्या पाठीमागं तुम्ही माझ्या आईवडिलांचा सांभाळ करा. आणि पण तुम्ही ही गोष्ट, मी श्रावणबाल नाही आहे, त्याला फक्त जाऊन नेऊन तुम्ही पाणी पाजा. आणि पाणी पाजत असताना तुम्ही त्याला काय समजून देऊ नका की मी श्रावणबाल नाही आहे म्हणून. आणि त्यावेळेला दशरथ राजा श्रावणबाळाच्या आईवडिलांना पाणी घेऊन जातोय. त्यावेळेला श्रावणबाळाची आई विचारतोय, वडील विचारतात, बाबा आम्ही का तुला जास्त त्रास दिला का? काशी यात्रेला घेऊन चाललाच आम्हाला बाळा, पण आम्ही तुला त्रास दिला का? त्यावेळेला दशरथ राजा काही बोलत नाही. आणि मग त्यावेळेला आई वडील बोलतात की बाबा तू बोलच नाही, मग आम्हाला पाणी नको. आणि त्यावेळेला दशरथाने तोंड उघडलं आणि बोलतोय, आई चुकून माझ्या हातून काय झालंय की तुमचा मुलगा मारला गेलाय. एवढं शब्द ऐकल्याबरोबर त्या कावडीतून श्रावणबाळाच्या आई वडिलांनी उड्या मारल्या. आणि त्याही काय केलंय तिथं प्राणत्याग केला. पण प्राणत्याग करताना दशरथाला काय दिला? शाप दिला, पुत्र पुत्र करुणी मरशीला ऐसा. काय शाप दिला की आम्ही जसं
आज श्रावण बाळाचा शोक करून मरतोय तसा तू सुद्धा मरते. पण श्रावण बाळा हा शाप दशरथाला ऐकल्यावर दशरथाला काय झालं, मनातून एक दुःख पण झालं पण आनंद झाला. का आनंद झालं, का दशरथ राजा काय होता, मूळ निपुत्रिक होता, पण आता या ब्राह्मणांच्या शापामुळं मला मूल होईल, ब्राह्मणांच्या शापामुळं मला मूल होईल. आणि त्यामुळं दशरथाला आनंद झाला. आणि त्या आनंदा म्हणजे मला आणि मग आनंदाच्या भरात पण दशरथाच्या शेवटच्या ह्याला एक तरी मूल जवळ होता का, पुत्र पुत्र करून मरशील आयसा. म्हणजे या कलियुगामध्ये ह्या मृत्यू लोकामध्ये जे प्रत्येक मानवाला प्रत्येक आधी सौरभ्य राजा का असे ना त्याला जन्म आल्यानंतर त्याला मृत्यू हे काय आहे, अटल आहे. मग इथे धर्मराजा विचार करतोय की आता मी माझे म्हणत होतो, माझे भाऊ म्हणत होतो, माझी पत्नी म्हणत, माझ्याबरोबर कोणीच नाही, मग जाणे आहे म्हणजे एकट्यालाच जाणं आहे. धर्मराजा इथे विचार करतोय, धर्माला विरक्ती झाली. त्यावेळेला उमजलं की मी आजपर्यंत या संसाराच्या गाड्यात माझ्यात अडकलो होतो, माझा भाऊ, माझी पत्नी, माझी मुलं याच्यात मी अडकलो होतो. आणि इथे त्याला काय झालंय, आत्मज्ञान आत्मबोध झालाय. सर्वही गेले चक्रवर्ती अवतारासारखे नेनो किती, मग इतर मानवांची गती काय येथे वर्णावी. नव्हे तर धर्मराजा विचार करतोय की चक्रवर्ती महान राजे महाराजे गेले, असे किती अवतार झाले. भगवंत गोपालकृष्ण सुद्धा जन्माला आले, रामप्रभू सुद्धा जन्माला आले, असे महान ऋषी तपी जन्माला आले, पण इथे कोणाला राहता आलं नाही. का, त्यांना ह्या मृत्यू लोकांचा व्यापार करताना त्यांना मृत्यू हे काय अटल आहे. आणि मग मी काय व्यर्थ शोक करतोय, हा धर्मराजा मनाला विचार करतोय. मृत्यू लोकींचा व्यापार मरणाशे साचार, रावण गेला निशाचार, सौदा चौकडी राज्य जयाचे राम. बघा रावण आता इथे धर्मराजा विचार करतोय की 14 चौकडीचे राज्य ज्या रावणाने भोगलं, तो रावण सुद्धा म्हणजे हा राक्षस योनीतील रावण हा सुद्धा एवढं सार्वभौम रावणा एवढा आपण जर आपण मागे जाऊन जर वळून पाहिलं तर रावणा एवढा श्रेष्ठ भक्त देवाचा कोणी नव्हता. रावणा एवढी भक्ती कोणीच केली नाही की एवढा रावण महान होता. तर का महान आपण बोलूया की रावणाच्या घरी देव बांधून ठेवलं होतं. रावणाच्या घरी ब्रह्मदेव तिथे पंचांग सांगायला होता, पूजापाठ करायला ब्रह्मदेव होता. आणि शनिदेव तर रावणाच्या पायाला बांधून पलंगाला बांधून ठेवला होता शनिदेवाला. एवढी रावणाची अमोघ शक्ती होती. पुढे जाऊन जर आपण बघायला गेलो तर रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न करून रावणाने आत्मलिंग सुद्धा भगवंतांना देवाला लावलं, पण ते गणरायाने त्यांच्याकडून पुन्हा परत घेतलं. त्याच्या पुढे जाऊन रावण पार्वतीची त्यांनी इच्छा केली आणि पार्वतीला सुद्धा भगवंतांनी शंकराने दिली. एवढा रावण बलाढ्य होता. अजून जर पुढे गेलं तर रावण जो त्या लंकेचा जो राज्य भोगत होता ना, ती लंका जी होती ती सुद्धा भगवंतानी शंकराने दिली होती. ज्या वेळेला कुबेराने भगवंताचं जेव्हा लग्न झालं शंकराचं, त्यावेळेला आता भगवंत हा जंगलात राहणारा, कैलासावर राहणारा, मग भगवंतांना आता काहीतरी वास्तू द्यायला पाहिजे. मग ते कुबेराने काय केलंय, विश्वकर्माने काय केले, त्यांना एक अशी लंका ही अशी नगरी बनवून दिली, सोन्याची नगरी बनवून दिली. आणि त्यावेळेला या लंकेचे जे वास्तुशांती करायला कोण गेला तर रावण ब्राह्मण गेला होता. तिथे पुरोहित रावण होता. आणि मग त्या एवढी पूजा सुंदर केली रावणाने, एवढी सुंदर पूजा केली. त्यावेळेला भगवंत श्रीशंकराने सांगितलं की तुम्ही पुरोहित म्हणून, तुम्ही पुरोहित महाराज, तुम्ही माझी पूजा एवढी यथा सांग केली, बोला तुम्हाला काय हवं ते मागा. त्यावेळेला रावणाने सांगितलं तुम्ही द्याल. भगवंत शंकरांना विचार केला तुम्ही द्याल, तो हो देईन, द्या वचन. आणि मग भगवंताकडून काय मागितलं, ही मग लंकाच मला द्या. ही लंका सुद्धा रावणाने भगवंताकडून हिसकावून घेतलेली होती. आणि असा हा राजा, असा हा रावण, पण रावणाच्या मनात एक होतं की मला मारायचं कोणाच्या हातातून आहे की भगवंताच्या हातातून मारायचं आहे. ज्या वेळेला मंदोदरीने रावणाला प्रश्न केला
महाराज तुम्हाला मी एक विचारू. त्यावेळेला रावण मंदोदरीला बोलतोय, विचार ना मंदोदरी, विचार. मग तुम्ही आजपर्यंत सगळं काही चांगलं केलं, सर्व गोष्टी तुम्ही केल्यात, पण तुम्ही हे दुष्कृत्य का केलं? तर काय केलं मी मंदोदरी? तर बोलते तुम्ही सीतेला का हरण करून आणलीत? मग सीतेला तुम्ही हरण करून आणलीत, अशोक वाटिकेत ठेवलीत, मग तिच्या अंगाला तुम्ही स्पर्श का केलात नाही? तर हा मंदोदरी प्रश्न विचारतोय. त्यावेळेला रावण बोलतोय, मंदोदरी आजपर्यंत मी सर्व शास्त्राचा अभ्यास केला, आजपर्यंत सगळे देव माझ्या भोवताली माझ्याकडे नांदत असताना मी एवढं मोठं पाप करू शकत नाही. मग नाथ मला सांगा नाही गुह्य काय आहे ते. त्यावेळेला मंदोदरीला रावण सांगतोय की ज्या वेळेला मी सीतामाईला आणली ना, माई बोलतोय रावण, सीतामाईला आणली ना, त्यावेळेला मी सीतामाईच्या झोपडीच्या दारात भगवी वस्त्रे घालून गेलो होतो. आणि भगवी वस्त्रे घालून गेल्यानंतर मी तिथे काय बोललो? अलक माई भिक्षा वाढ. काय मागितलं मी सीतेकडं? अलक माई बोललो मी सीतेला. मग मी सीतेची आस करीनच कसा? मंदोदरीला समजावून सांगतोय रावण. आणि त्यावेळेला बोलते, मग मी सीतेची आस करीनच कसा? तर मग ते बोलते, आज करतं मला एकच माझा उद्देश काय आहे ते सांग. ऐक मंदोदरी, रावण सांगते माझा उद्देश आहे की जर मी सीतेला अयोध्येतून जर आणत नाही, रामाची सीतेला जर मी आणत नाही, तर राम इथे येत नाही. आणि मला देवाच्या मांडीवर मारायचं आहे. रावण सांगतोय मंदोदरीला की मला असा कुठं माझा मरण नाही, मला देवाच्या हातून मारायचं आहे आणि देवाच्या मांडीवर डोकं ठेवून मला मारायचं आहे. आणि त्यावेळेला मंदोदरी शांत होते. नाहीतर मंदोदरी म्हणजे ही सत्यामध्ये एक अशी महान अशी सती होऊन गेली. 5 सत्यामध्ये मंदोदरीचं नाव येतोय. आणि मग त्यावेळेला म्हणजे असा हा रावण, एवढा सार्वभौम राजा रावण, यांना सुद्धा इथे राहता आलं का? या मृत्यू लोकांमध्ये कोणाला राहता आलं नाही. आणि मग मी का व्यर्थ करतोय? धर्मराजा होते, मी का व्यर्थ करतोय? कशासाठी मी दुःख करतोय? माझे म्हणून. 99 सहस्त्र वरुषांचे आयुष्य होते दशरथांचे, सरताप्रमाण आयुष्याचे तोही गेला मरून या. 99,000 वर्षाचं आयुष्य कोणाचं होतं? दशरथ राजाचं आयुष्य होतं. आणि एवढा सार्वभौम राजा सुद्धा त्याची आयुष्य मर्यादा संपल्यानंतर ते सुद्धा त्यांना सुद्धा राहता इथे आलं का? ते सुद्धा गेलं. मग मी काय व्यर्थ दुःख करतोय? बोला. 1 अर्बुद 7 कोटी पहा, 9 लक्ष आणि सहस्र दहा, 703 मास पहा, आयुष्य हिरण्यकश्यपास राम. हिरण्यकश्यपाचं आयुष्य किती गेलं? 1 अर्बुद म्हणजे एवढं, आणि 60 कोटी, 1 अर्ब म्हणजे 60 कोटी आणि 9 लक्ष असं एवढं सहस्र, असं एवढं हिरण्यकश्यपाचं आयुष्य होतं. आणि हिरण्यकश्यप आयुष्य एवढं असताना सुद्धा त्यांना सुद्धा इथं राहता आलं नाही. भक्त प्रल्हाद ना राहता आलं नाही की नारायण याचा जेव्हा हिरण्यकश्यपाचा मुलगा काय बोलतोय, नारायण हा नावाचा जेव्हा जप जपतोय, त्यावेळेला थोडक्यात हिरण्यकश्यप काय बोलतोय की कुठं आहे तुझा नारायण? तर सांगते तुम्ही बघाल तिथे पिताश्री, तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला ना देव दिसेल. मग या खांबात आहे? हो खांबात आहे. आणि मग त्यावेळेला हिरण्यकश्यपाने काय केलंय? खांबावर लात मारली. आणि खांबावर लात मारल्यानंतर खांब दुभागला गेला आणि तिथे नरसिंह अवतार देवाने घेतला. मला सांगा की येथे राहणे नाही कवणाशिवाय इथे कोणालाच राहता येत नाही का? मृत्यू लोकांचा व्यापारच असा आहे की इथं यायचं, इथे आपलं जे कर्म करायचं आहे, चांगलं कर्म करायचं आहे. फक्त आपल्याला जर मृत्यू लोकांमध्ये जन्म कशासाठी दिलाय की हा भगवंताचं नाम स्मरण करण्यासाठी दिलेला आहे. आई वडिलांची सेवा करण्यासाठी आपला जन्म दिलेला आहे. मायेपित्याची सेवा करण्यासाठी. बघा मायेपित्याची सेवा करण्याचं उदाहरण जर आपण गेलो, भक्त पुंडलिक, माय बाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी कशाला जाऊ पंढरपुरी. आणि भक्त पुंडलिक बोलतोय की माई बाप माझे वडील हे माझ्या घरी आहेत, मी पंढरपूरला. आणि मग भगवंत स्वतः विठुराया हा जगाचा बाप स्वतः पुंडलिकाच्या दारात येतोय आणि पुंडलिकाला बोलतोय, पुंडलिका मी आलोय रे. आणि मग तिथे पुंडलिकाने उत्तर काय द्यावं की देवा मी आईवडिलांची सेवा करतोय, थांब
अरे बाबा मी तिसलोय युगे 28 विटेवर वा किती युगे राहिला 28 युगे भगवंत तिथे उभा राहिला. आणि मग त्यावेळेला होते अरे नामदेवा अरे पुंडलिका माझं पाय थकले मी दमलो रे. मग त्यावेळेला बसायला घेतलेली वीट भिरकावून दिली देवा तिथे उभा राहा मी ज्या वेळेला आई वडिलांची सेवा संपेल तेव्हा तुझ्या भेटेल मी. बघा भक्तीचा टोक आहे. पुंडलिक हा भक्तीचा टोक आहे. आपल्याला एवढं करता तरी नाही आलं तरी एक वेळेला तरी त्या आई वडिलांचं चरण आपण धरायला पाहिजे परिस्थिती आहे. पण ज्याने आई वडिलांची सेवा केली त्याला कुठे पंढरपूरला जायची गरज नाही, त्याला काशीला जायची गरज नाही. ज्याच्या घरी आई वडील आहेत त्याला म्हणजे कुठल्याच तीर्थाला जायचं का सर्व तीर्थ त्याच्या घरात आहेत. आई बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी काय की काशी आहे पण ती आपल्याला ओळखच झाली नाही. आपल्या दृष्टीवर काय केलंय एक संपत्तीचा मद आला अहंकार आला म्हणजे काम क्रोध मद मच्छर हे सगळे आपल्या जर विकार आलं त्याच्यामुळे आपल्याला आई कोण हे ओळखता येत नाही. पण खरी जर सेवा जर करायची असेल तर माय पित्याची ज्यांनी सेवा केली त्याला कुठल्या देवलाच्या दारात सुद्धा जायची गरज नाही का देव त्यांच्या भेटीला येतील. उदाहरण आहे ना भक्त पुंडलिक देव त्यांना भेटायला आला. बघा त्यांचे सरतांची आयुष्य मृत्यूला असे तयास राहणे नाहीस कवनास मृत्यू लोका माझारी. त्यांचे सरताची आयुष्य म्हणजे प्रत्येकाचा ज्यावेळेला आयुष्याचा प्रमाण संपला त्यावेळेला आपण सहजगत्या बोलतो अरे काल मायाजी हा मनुष्य बोलत होता, काल आम्ही एका जागेवर बसून वडापाव खाल्ला, काल आम्ही एका टपरीवर जाऊन चाय पिला आणि आज म्हणजे इथे राहणे नाही कवनाशी असा मृत्यू लोकांचा काय आहे व्यापार आहे हा बाजार आहे. आणि इथे प्रत्येक जड जीव जे जन्माला आलाय त्याला इथं मरण हे काय अटल आहे. इथे कोणालाही राहता येत नाहीये. 14 कल्पी मार्कंडेय पडे ते रोमहर्षांचे रोम झडे त्याच्या अंती निमिष मोडे बकलाब्ज ऋषींचे. 14 कल्प जेव्हा होता तेव्हा मार्कंड ऋषी आणि मग त्यांचा एक रोम म्हणजे एक केस जेव्हा ज्याच्या अंगावरून पडतोय त्यावेळेला त्यांचा एक निमिष म्हणजे ज्या वेळेला आपण पापणी हलवतो ना पापणी एक अशी सहजगत्याची पापणी हलते तेवढा म्हणजे एक म्हणजे काल होतोय. म्हणजे आता एवढी यांचे आयुष्य प्रमाण चांगलं आहे. आणि मग बकलाब ऋषी जो आहे त्याचं काय झालंय बकलाब ऋषीचे म्हणजे एक निमिष म्हणजे एक फक्त आपण बोलतो घटके गेले पले गेले म्हणजे एक क्षण आपण बोलतो आपण सेकंद बोलूया हे सहज आपला समजण्यासाठी म्हणजे एवढं त्यांचं आयुष्य. निमिष बकलाब्द्यास तय वडहंसाचे जाय पीस अंतपुरता ऐतिहास एक श्वास भ्रुचंडीचा. आणि मग हे एक क्षण असा बकलाबद्ध ऋषीचा आहे. आणि मग त्याच्यानंतर वडाहंसाचे एक वडाहंस आहे त्याचं एक पीस अंगावर म्हणजे बघा आयुष्याचं प्रमाण एवढं वर्ष जेव्हा निघून जातील तेव्हा त्याच्या अंगावरून एक पीस पडेल. आणि त्यावेळेला अंतपुरता म्हणजे अशा या एवढं जे आयुष्य प्रमाण घेतलेले ऋषी मुनी सुद्धा या मृत्यूलोकामध्ये राहिले नाही. मी काय व्यर्थ दुःख करतोय असा धर्मराजा वारंवार आपल्या मनाला बोलत आहे. भ्रुचंडीचा होय जय अंत तै तो कुर्माचा दिवस म्हणत ऐशे तेही असती जात न राहे कोणी मृत्यूलोकी. मृत्युंजय ऋषीचा ज्या वेळेला अंत होतोय त्यावेळेला एक कुर्माचा काळ होते एक दिवस. मग अशा एवढी आयुष्याची मोठी गणना ज्यांच्या जीवनामध्ये आली त्यांना सुद्धा इथे राहता आलं का. मग मी काय व्यर्थ दुःख करतोय असा धर्मराजा वारंवार आपल्या मनाला बोलत आहे. ऐशी येथींची उत्पत्ती ब्रह्मा विष्णू रुद्र न राहते कालांतरे तेची तेही सरती आकरली पंचभूते. आणि असा या मृत्यू लोकांमध्ये ज्याचा जन्म झाला राम कृष्ण भगवंत हे सुद्धा जन्माला आले त्यांना सुद्धा
याच्यामध्ये इथे काय राहता आलं नाही. त्यांचे ते सुद्धा पृथ्वी आप तेज वायू गगन याच्यामध्ये काय झाले, विलीन झाले. मग मी काय व्यर्थ दुःख करतोय, असा धर्मराजा वारंवार आपल्या मनामध्ये बोलत आहे. जेथे राहणे नाही ऐशी आशी, तेथे कोण पडया जीवाशी. ऐशे नाना परी मानशी, धर्म असे विचारित. आणि मग धर्म इथे बोलते इथे राहणे नाही कोणाशी, इथे कोणाला राहता येत नाही. आणि अशा प्रकारे म्हणजे कितीही मोठा बलगंड असा म्हणजे धनिक असला तरी त्याला सुद्धा त्याच्याबरोबर कोणी काही देत नाही. आणि ते सुद्धा इथे राहत नाही. आणि मग मी का मनाला बघा वारंवार धर्मराजा मनाला विचार करतोय की मी व्यर्थ कशासाठी दुःख करतोय. ऐशी कथा अति अद्भुता, रायाशी ऋषी झाला सांगता. मग तो आश्चर्य मानून चित्ता, झाला बोलता तयाशी. आणि अशा प्रकारे राजाला ऋषीवर्यांनी कथा सांगितल्यानंतर त्या राजाला काय झालंय, एक मनाला असा आश्चर्याचा धक्का बसलाय. आणि मग पुढे राजा काय बोलतोय, जी ऋषी वर्या ताता, तुम्ही आयुष्याचे सांगितले गणिता. परी येथे माझी चित्ता, शंका असे उपजले. आणि मग इथे राजा गुरुना बोलतोय की हे गुरुवर्य, की तुम्ही जी आता या आयुष्याची जी मर्यादा जी आतापर्यंत जी सांगितली ती माझ्या मनाला कुठंतरी, मला एक मनात शंका येते, मला कुठंतरी पटली नाही की तुम्ही जे काही आयुष्याची जी मोडणी सांगितली त्या माझ्या मनाला कुठंतरी पटली नाही. तरी गुरुवर्या आता पुढे काय बोलतोय, जरी म्या भयाने न पुसावे तुम्हाशी, तरी निवृत्ती नव्हे संदेहाशी. तव तो म्हणे न भीता मजशी, सुचवी अर्थ जीवींचे. इथे राजा बोलतोय की हे गुरुवर्या, की जर मी भिवून जर तुम्हाला विचारलं नाही पण माझ्या मनात शंका आली का, मागचा राजाला अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला कलेवरच्या हत्ती अद्यापपर्यंत फिरत आहे, त्याच्या मनाला की माझ्या काही संशय घेतला, त्यांच्या पूर्वजावर संशय घेतला होता की एवढं बलाढ्य होतं माझे पूर्वज. आणि मग इथे जर मी माझ्या मनाला शंका आली, गुरुला जर मी विचारली नाही, तर मग तुम्ही सुद्धा माझ्यावर काय व्हायला रुष्ट व्हाल. तरी तुम्ही कृपा करून मला माझ्या मनात जी शंका आलेली आहे ती सांगावी, असा इथे राजा गुरुना बोलत आहे. जी म्या नेनतपणे एक पुशिले, ते तुम्ही साच करुनी दाखविले. हस्तींचे कलेवर पाडले, प्रत्यक्ष तुम्ही स्वामी. हे गुरुवर या की मी जे आपण कसा बोलतो, एक लहान मुलगा कसा असतं, खोडकर असतं आणि अजान असतं. आणि मग त्याप्रमाणे मी लढवालपणे मी काय मागे जे माझ्या मनात जी शंका होती त्यामुळं बरंच काय म्हणजे गुरुवर या काय झालं, एक ब्राह्मण उठला नाही, एक वार कापड शुद्ध झाला नाही. कशामुळे की 17 पर्वाची जर कथा मी ऐकली पण मी संशय घेतला ना गुरुवर्या. मग त्यावेळेला हे कलेवर तुम्ही संशय घेतला, तुम्ही काय केलं की जे हत्तींची जी कलेवर आकाशगंगेमध्ये जी फिरत होती ते तुम्ही प्रत्यक्षात माझी शंकेचे पाडून मला माझ्या शंकेचे निरसन केलं. तरी गुरुवर्या प्रत्यक्ष तुम्ही मला दाखवलंच गुरुस्वामी या. मग पुढे राजा काय बोलतोय, मग ऋषी म्हणे रायास, राय संध्या वाटते जीवास. तेची समग्र सावकाश, मज लागी विचारितो. आणि मग इथे ऋषीवर बोलतात, हे राजन की तू आता मनाला कुठली संदेह म्हणजे शंका बाळगू नकोस. तुला जे काय प्रश्न पडतील ते तुम्ही स्पष्टपणे विचार, तुझ्या मनात तू ठेवू नको. आणि संदेह म्हणजे तुझ्या मनात तू काय, आपण कसा होतो एखादी गोष्ट आपण मनात दडवून ठेवतो, पण तो बोलते हे राजन की तू मनात शंका ठेवू नको, तू सहज गते मला विचार, मी त्या तुझ्या शंकेचे निरसन करीन. मग जन्मजय म्हणे ऋषीवर्या, जे तुम्ही 14 चौकडी या. राज्य सांगितले स्वामिया, तया रावणाचे. आणि मग गुरुवर्या माझी शंका अशी आहे की तुम्ही जे रावणाचे 14 चौकड्यांचे जे राज्य सांगितलं ते 14 चौकडीचं राज्य गणित का मला कळलं नाही स्वामिया, तरी ते कृपा करून मला सांगावा, असा राजा गुरुना बोलत आहे. तरी एक चौकडीशी काय गणित असे ऋषी,
आणि दुसरी सेवेशी विनंती असे स्वामी राया. तरी गुरुवर्या मला एक सांगा की एक चौकडी म्हणजे किती वर्ष कालमर्यादा असतं हे मला तुम्ही स्वामी कृपा करून मला तुम्ही सांगावं असा हा इथे राजा गुरुना बोलत आहे. जित्या मार्कंडेया लागून 14 कल्प आयुष्य प्रमाण आयुष्य कथिले असे आपण आणि अन्याचे अमर्याद. आणि मग त्या मार्कंडेय ऋषी जो होता त्यांना जे आपण ते 14 कल्पाचे जे आयुष्य जे सांगितलं 14 कल्पाचे जे आयुष्य आपण प्रमाण सांगितले ते कथन केलं आपण सांगितलं तरी आपण अनन्यमय अमर्याद असं आयुष्य आहे. मी त्याची गणतीच करता येत नाही. तरी जयाचे आयुष्य अपरिमित महाकल्पाहून निवाड दिसत परी महाकल्पांती होय समस्त प्रलय पंचभूताचा. तरी तुम्ही गुरुवर्या हे महाकल्पाचं जे आयुष्य प्रमाण जे सांगितलं पण तुम्ही काय सांगितलं नंतर पुढे जाऊन की प्रलय येतोय महाप्रलय म्हणजे एक महापूर येतोय सतत पाऊस 100 वर्ष पाऊस पडतोय पृथ्वीत आणि मग तिथे पाऊस पडल्यानंतर तिथे काय होते सर्वत्र पाणीच होते आणि मग हे सर्व तिथली जी सृष्टी आहे ती काय होते पंचभूतामध्ये विलीन होते म्हणजे ती नाश होते. मग हे पंचभूता विलीन होते कशी काय होते हे गुरुवर्या मला आतापर्यंत काय समजलं नाही तरी तुम्ही कृपा करून सांगावं असा इथे राजा गुरुना प्रश्न करत आहे. तरी महाकल्पांच्या अंती ते ऋषी कैसे राहती हेची माझी समस्त भ्रांती फेडावी त्वा स्वामिया. आणि मग सांगितलं की महाकल्प महाप्रलय आल्यानंतर सर्वत्र पृथ्वी तलावर पाणीच पाणी होतोय आणि मग त्या पाणीच पाणी मग हे ऋषी जे तुम्ही बोलताय या ऋषींचं एवढं आयुष्य प्रमाण तुम्ही सांगितलं की नाही एवढी आयुष्याची मर्यादा तुम्ही मग हे ऋषी राहतात कुठं हे माझ्या मनाला काय पटलं नाही. आणि मग हे कृपा करून तुम्ही मला सांगा मग हे सर्वत्र पृथ्वी तलावर पाणी झाल्यानंतर मग हे ऋषी राहतील कुठे. मग म्हणे वैशंपायन पर्यशी गाराया वचन प्रसंगी त्वा उत्तम प्रश्न केला शिबा मज लागे. आणि मग इथे वैशंपायन ऋषीला काय झालाय आनंद झालाय की खरोखर यांनी प्रश्न असा एकदम चोखंदरपणे विचारलाय आणि मग ऋषीला सुद्धा आनंद की खरोखर हे राजन तू जो प्रश्न जो विचारलास तो खरोखर चोखंदरपणे मी विचारपूर्वक विचारलास तरी मी तुला त्याचे उत्तर देतो असे गुरुवर्य बोलत आहे. कृत त्रेता द्वापर कलियुग जान ही एक चौकडी चारी मिलोन ऐसा 14 होता संपूर्ण राज्य झाले रावणाचे. कृता त्रेता कली द्वारपाल आणि कली हे 4 युगांची एक चौकडी म्हणजे असे हे 4 युग असे 4 वेळेला एवढा आयुष्य प्रमाण कोणाचा होता रावणाचा होता त्याला आपण बोलतो 14 चौकड्या. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर राया सांगतो आयशे सविस्तर महाकल्पांत जाण साचार न राणे बा कवनाशी. आणि मग आता तुम्ही जो दुसरा प्रश्न केलास की ज्या वेळेला महाकल्प होतोय ज्या वेळेला पृथ्वीवर सर्वत्र पाणीच पाणी होते त्यावेळेला इथे कोण जड जीव जंतू सुद्धा इथे राहत नाही का सर्वत्र पाणी आहे सर्व सृष्टीचा नायनाट झालाय आणि मग त्या कल्पामध्ये महाकल्पामध्ये इथे कोणालाही राहता येत नाही. मग पुढे अगा महाकल्पातांच्या अंती चराचर प्लयो म्हणती तव हे ऋषी तत्व सिद्ध होती ऐशे आहे जन्मजया. आणि मग महाकल्पाच्या अंती आपण बोलतो प्रलय होतोय म्हणजे आपण बोलतो आपण साधा शब्द आपण घेऊया की महापूर येतोय कसा आपल्याकडं त्यावेळेला आपल्याकडं काही गोष्टी सगळ्या बुडून जातात मग तो महाकल्पाचा प्रलय झाला मग वादळ झाला आणि मग त्याच्यामध्ये कोणीच राहत नाही आणि मग त्या वादळामध्ये त्या प्रलयामध्ये हे ऋषी कसे राहतात हे गुरु इथे शिष्याला सांगत आहे. आगामी माझे तुझ लागुणी कथिली थोडी सृष्टीची अभवनी आता आनंदमय करुणी ऐशे सृष्टी रचना विस्तार. तरी मग आता ते ऋषी सांगतात की तुला मी आता काय केलंय की सृष्टीची रचना कशी झाली सृष्टी कशी बनली आणि मग त्या सृष्टीचा उभुवन कशी झाली उभुवणी कशी झाली आता आनंदमय करून मी आता तो एक शांत मनाने तो ऐक असे इथे गुरुवर्य राजाला बोलत आहे. जे जयापासून उत्पन्न होते
ते तयाशी निष्पात होते. आप मुसलधार वर्षते तेव्हा जलमय पृथ्वी जी वस्तू उत्पन्न होते तीच वस्तू त्या वस्तूला नाश पावते. आता आपण सहज एक साधा उदाहरण घेऊया की झाड आहे आणि झाडाचाच आपण लाकूड घेऊन त्या कुऱ्हाडीला टाकून त्याच्यातच आपण झाड तोडतोय, बरोबर की नाही? म्हणजे आपण सहज कुऱ्हाडीचा दांडा गोतास का, बरोबर. आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून पुढे जाऊन जर आपण बघायला गेलो तर आपण शेतामध्ये भात पेरतो. भात पेरल्यानंतर त्या भाताला मोड येते, अंकुर येते. अंकुर आल्यानंतर त्याला कणसं येतात आणि कणसं आल्यानंतर पुन्हा तो भात आपण घरी आणतो, त्याला त्याचे तांदूळ काढतो आणि तांदूळ काढण्यात आपण त्याचे खातो, बरोबर की नाही? पण शेवटला तो तांदूळ खाल्यानंतर त्याच्यातून विष्ठा तयार होते आणि ती विष्ठा कुठे जाते? जमिनीलाच मिळते. किंवा त्याचा जो आपण पेंडा बोलतो, त्याचा जो भाताचा जो पेंडा आहे तो सुद्धा कुठं मिळतोय? जमिनीलाच मिळते. म्हणजे शेवटला जी वस्तू उत्पन्न होते ती तिथंच जाते. आता आपण जर आपला उदाहरण जर घेतला तर आपण जन्माला आल्यानंतर आपला शरीर कसं आहे? हाडामासाचं आहे. मग आपल्या शरीरामध्ये नुसतं पाणीच आहे. आपण ज्या वेळेला अग्नीमध्ये जेव्हा त्याचे दहन होतं तेव्हा त्याची राख निर्माण, राख सुद्धा कुठे जाते? मातीत जाते. मग आपल्या शरीरातलं पाणी कुठे जाते? बाष्पात रूपांतर होऊन जाते. म्हणजे जी वस्तू इथे जन्माला आली ती तिथंच जाते, असे इथे गुरुवर्य त्याला समजावून सांगत आहेत. पृथ्वी जाय नासोन मग जलमय हे संपूर्ण, तैते जलमय होऊनी असती जाण सर्व ऋषी. आणि मग इथे काय झालंय की ज्या वेळेला पृथ्वीवर संपूर्ण पाणीच पाणी होतोय आणि पाणी झाल्यानंतर सर्वत्र जलच आहे आणि मग हे जे ऋषी आहेत ते काय करतात? त्या जलतत्वामध्ये मिळून जातात आणि अशा प्रकारे आणि जलतत्वामध्ये मिळून गेल्यानंतर हे राजन की ही तुला सृष्टीची मी उगवणी सांगत आहे. आणि अशा प्रकारे इथे आता मंडळी, आता आपण स्वर्गारोहण पर्व हा 6वा अध्याय वाचत असताना काहीतरी मी तुमच्यासमोर 2 शब्द बोललो, त्या ग्रंथाचं थोडं विवेचन केलं, त्याच्यातून 2 शब्द पटण्यासारखे असेल तर तुम्ही घ्या. एखाद शब्द कळत नकळत कोणाला लागला असेल तर तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. का शेवटला हा आपला तोंड सुद्धा काय मातीचाच आहे, त्याच्यातून काही शब्द येतील तरी पण तुम्ही श्रोतेजन हे मायबाप आहात. तरी चुकीचा असेल तो आम्हाला द्या, चांगला असेल ते भगवंताचे जे शब्द आहे ते भगवंताचे शब्द गोड म्हणून घ्या. आणि इथे आपण आता इथे पूर्ण विराम घेऊया. कुंडली महादेव शाकांत स्मरण जय जय राम. गोपाल कृष्ण महाराज की जय, हनुमंत महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ स्वर्गरोहण महाराज की जय. राणा शिवचंद्र मोरे फणींद्र माता मुकुटे जलाले, कारण्य सिंधू वरुकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. श्री अनंता मधुसूदना नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंदघना विनाशा, सकल देवाची देवा, कृपाळवादी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सदरूपा, कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, अवतारका धर्यातिथी, वामन मूर्ती त्रिविक्रमा, आकारे सगुणा निर्गुणा, जगत जगेचा जगत जीवना, देव देवकी नंदना, बालराजना बालकृष्णा, लोटांगणी मज धाव धावावी चरणी, गीत कळतसे विनवणे, बहुबंधने सोडवावी, सकळ देवादी देवा, कृपालु आजी केशवा, आनंदा महानुभवा, सदाशिवा सदरूपा,